नमस्कार. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणाच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी. तर ही जी हिरव्या टोमॅटोची चटणी आहे ती खूप चटपटीत आणि मस्त होते आणि झटपट तयार होते. त्याच्यासाठी फारसं काही साहित्य लागत नाही. तर पटकन बघूयात हिरव्या टोमॅटोची चटणी कशी करायची. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिल्यांदा पाहूयात. हिरव्या टोमॅटोच्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे हिरवे टोमॅटो. हे इथे मी 5 हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत. काही छोटे आहेत आणि काही मीडियम आकाराचे आहेत. त्याच्यानंतर हिरवी मिरची, इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तीळ घेतलेत इथे मी, ते तीळ मी भाजून त्याचंही कूट करून घेणार आहे. मीठ, टोमॅटोची चव आंबट असते त्यामुळे थोडासा चव बॅलन्स करण्यासाठी आपल्याला गूळ लागेल. त्याच्यानंतर हिंग, हळद, थोडीशी मोहरी आणि आपलं तेल. सर्वात पहिल्यांदा आपण कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेल तापतंय तोपर्यंत मी हे टोमॅटो चिरून घेतेय. एका टोमॅटोचे साधारण आपल्याला असे 8 तुकडे करून घ्यायचे. खूप बारीक आपल्याला तो काही चिरायचा नाहीये. अगदी बारीक असेल तर 2 तुकडे केले तरी चालेल. आणि या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या सुद्धा आपल्याला मध्ये त्याला एक कट असा देऊन घ्यायचा आहे. म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे असे करून घ्यायचे. तेल आपलं तापलंय तर तेलात मी सगळ्यात आधी मिरच्या टाकते. टोमॅटो, तेलावरती मिरची आणि टोमॅटो छान परतून घ्यायचंय. त्यातच मी आता थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपले टोमॅटो पटकन शिजतील. आता याला आपण झाकण लावूया आणि टोमॅटो आणि मिरची आपण तेलावरती छान शिजवून घेऊया. टोमॅटो परततायत तोपर्यंत आपण 2 टेबलस्पून असे तीळ थोडेसे भाजून घेऊयात. मध्ये मध्ये आपल्याला टोमॅटो पण चेक करत राहायचंय. तिळाचा सुद्धा इथे थोडासा कलर चेंज झालाय आणि ते छान कढईत उडतायत. आपले तीळ भाजून झालेत. तुम्ही बघू शकता छान असे तीळ भाजून झालेत. तर याला आपण थोडंसं थंड करत ठेवूया. झाकण ठेवूयात आणि टोमॅटो मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचंय. इथे आपले टोमॅटो छान परतून झालेले आहेत. मी शिजलेत का हे पण चेक करायचं आहे आपल्याला. आपण हे जे टोमॅटो आणि मिरची परतून घेतलं होतं तेलावरती ते आता आपण व्यवस्थित गार करून घेतलंय. आता जे जे काही साहित्य आपण इथे पाहिलं ते सगळं आपल्याला मिक्सरमध्ये किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल तर अगदीच उत्तम त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचंय. इथे मी जे तीळ भाजून घेतले होते त्याचं सुद्धा तीळ थोडेसे गार केले आणि त्याचं सुद्धा कूट करून घेतलंय.
इथे मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला मोहरी छान तडतडली की हिंग आणि हळद घालायची आणि मस्त फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची.